नमस्कार. ऋणानुबंधी मालिकेतील हा 23वा भाग आणि सुधीर मोघेंच्या आठवणीतला हा दुसरा भाग. पुढे नशीबवान चित्रपट पूर्ण होत आला आणि मागच्याप्रमाणेच जसं मागच्या वेळा आम्ही समर्थांच्यावरची कॅसेट केली ती, तसं माझ्या मनात आलं की अंबाबाईची, कोल्हापूरची अंबाबाई जी आहे ती आमची कुलदेवता, तेव्हा तिच्यावरची एखादी आपण कॅसेट करावी. म्हणून मी जगदीश खेबुडकरांना विनंती केली. त्यांनी गाणी लिहून दिली. अंबाबाईचा संपूर्ण दिवसाचा प्रवास म्हणजे सकाळच्या भोपाळीपासून ते अगदी शेजारतीपर्यंतचा त्यांनी बरोबर उत्तम शब्दामध्ये शब्दबद्ध केला होता. आणि आनंद मोडकला विनंती केली, या प्रथेप्रमाणे आता तू याचं संगीत कर. आणि त्यांनी संगीत केलं. मागच्याप्रमाणे सर्व स्वातंत्र्य आनंद मोडकला मी दिलं होतं. त्यांनी उत्तम संगीत केलं आणि ती कॅसेट तयार झाली. त्याचं प्रकाशन आम्ही कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळातच गरुड मंडप जो समोर आहे तिथं जेरे शास्त्री म्हणजे अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व त्यांच्या हस्ते करायचं ठरवलं. प्राचार्य शिवाजीराव भोसले आमचे स्नेही त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलं आणि आनंद मोडकला आणि सुधीरला म्हणलं तुम्ही या. आनंद मोडक नेमका येऊ शकत नव्हता, पण सुधीर आणि शुभदा दोघंही आले त्यानिमित्त. कार्यक्रम उत्तम झाला. जेरे शास्त्र्यांचं अतिशय मार्मिक विवेचन झालं. शिवाजीरावही उत्तम बोलले. तेव्हा मी नुकताच कोल्हापूरला फ्लॅट घेतला आणि कार्यक्रम संपायला उशीर झाला म्हणून आम्ही फ्लॅटवर गेलो. सुधीरला म्हणलं तुझ्या हॉटेलमध्ये सोय करतो, कारण फ्लॅटमध्ये काहीच नाही आहे. एक सतरंजी आणि 4-7 चादरी याशिवाय काही नाही आहे. तर तो म्हणला नको अरे तू थांबणारच तिथे, आम्ही थांबू. आणि त्या सतरंजीवरती सुधीर, शुभदा, मी, माझा पलीकडे ड्रायव्हर अशा आम्ही तिथे साध्या फ्लॅटमध्ये राहिलो. याही गोष्टीला आता जवळजवळ 30 वर्ष झाली. 1989-88-89ची गोष्ट आहे. असा डिटेल मनाचा म्हणजे कशासाठी प्रेमासाठी जेव्हा बेळगावला लागायचं होता तेव्हा त्याला म्हणलं तू येतोस का बरोबर. तो आला, वेळ होता त्याला. आणि खरोखरी सातारपासून बेळगावपर्यंत, बेळगावच्या मुक्कामात आणि परत येताना काव्यशास्त्र विनोदाची अक्षरशः मेजवानी झाली. सुधीरला इतक्या कविता पाठ होत्या असंख्य, गाणी अतिशय पाठ. कुठली म्हणजे जसं शब्दकोश असतो ना डिक्शनरी, तर कुठलंही गाणं विचारा सुधीरला पाठ असायचं. म्हणजे रेडी देखणारा असाच दुसरा मनुष्य होता अजित सोमण, प्राध्यापक अजित सोमण. बासरी उत्तम वाजवायचे तेही मित्र होते, पण तेही आत्ता नाहीत, सुधीरही आत्ता नाही. पण हे खरोखरी शब्दकोश आणि अतिशय निर्मळ मनाचा. त्यामुळं नशिबान तर पुढचा जेव्हा मी चित्रपट सुरू केला, नशिबांनी मला पुरस्कार वगैरे दिले, पण आर्थिक नाही गणित जमलं त्याचं इतकं. त्यामुळे आता आपण सामान्य प्रेक्षकांना आवडेल, दर्जेदार देऊन पुरस्कार मिळतात, अवॉर्ड मिळतं, पण रिवॉर्ड मिळत नाही, तर सामान्य प्रेक्षकांना आवडेल असं करूया म्हणून शिवराज गोडल्यांची कथा घेऊन मी धुमाकूळ म्हणून सिनेमा सुरू केला. म्हणजे त्याची तयारी वगैरे सुरू केली. सुधीरला म्हणलं तू म्युझिक द्यायचं. तो म्हणला हा विषय माझ्या ह्याच्यात बसणारा नाही, तेव्हा मला आग्रह करू नकोस, गाणी द्यायला सांगू नकोस आणि संगीत द्यायला सांगू नकोस. आपली मैत्री आहे ती कायम असून देत. आणि खरोखरीच मग ती गाणी प्रवीण दवण्यांनी लिहिली, अनिल मोहिलेंनी संगीत दिग्दर्शन केलं. अनिल मोहिलेंचाही स्नेह जमला, त्याही आठवणी या मालिकेत कुठे ना कुठे येतीलच नक्की. पण पुढच्या कुठल्याच चित्रपटाला त्यांनी म्युझिक दिलं नाही. माझ्या गाणीही त्यांनी दिलेली नव्हती, पण आमची मैत्री मात्र घट्ट राहिली. सुधीर, शुभदा केव्हाही जाता येता यायचे, मुक्काम करायचे. आमचं घर आपलं घर असल्यासारखंच राहायचे. संध्याकाळी आमची जरा मैफल जमायची. माझ्याकडे एक मुलीची आमच्या मुडकी हार्मोनियम होती, त्याच्यावर सुधीर ते वाजवत गाणीही म्हणायचा. म्हणजे पार्ट ऑफ द फॅमिली आपण म्हणतो ना, असं आम्ही झालो होतो. पुढं मी हिंदी भजनं लिहिली आणि 4 भजनं लिहिली आणि त्याचं कॅसेट करायला ठेवले. त्याचं संगीत दिग्दर्शन आमचे इन्कम टॅक्स अतिशय नाणावलेले ॲडव्होकेट एस.एन. इनामदार, त्यांचा मुलगा कौशल इनामदार, त्याकडे सोपवलं. आणि पंडित रघुनंदन पणशीकर ती गायली. तर त्याचं रेकॉर्डिंग जेव्हा होतं तेव्हा मी सुधीरला म्हणलं असं असं आम्ही रेकॉर्डिंग करतोय, बघ जमलं तरी ये. आणि त्या रेकॉर्डिंगला कौशलचं संगीत दिग्दर्शन आम्ही मला ते रेडिओ आणि त्याचं रेकॉर्डिंग केलं. पण या प्रेमापोटी, मैत्रीपोटी सुधीर स्वतःही आला होता आणि अनिल मोहिले स्वतः आले ते. कारण अनिल मोहिलेंनी तर अक्षरशः असंख्य चित्रपट केलेले, पण केवळ प्रेमापोटी येऊन म्हणजे एकाच वेळेला हे 3 संगीत दिग्दर्शक त्या रेकॉर्डिंगला उपस्थित होते. भावंजलीचं जेव्हा प्रकाशन झालं
मुंबईत झालं. शिवाजीरावांच्या वेळेला मी आपल्याला थोडा उल्लेख केला त्याचा. तर त्याला किशोरीताई आमोणकरांचं झालं, त्याला सुधीरलाही मी प्रभू पाहुणा म्हणून बोललो होतो. तोही इतका सुंदर त्या कार्यक्रमात बोलला होता. म्हणजे आपण एखादा कौटुंबिक भाऊ असावा किंवा मित्र असावा अतिशय जवळचा, असं सुधीर माझा नातं झाला. मध्यंतरी सुधीरच्या भावानी श्रीकांतनी आणि गजानन जागीरने मिळून स्वामी मालिका केली. तर पुण्यात गेल्यानंतर सुधीरच्या घरी एक चक्कर मारायची असलं तर फोन करून असं परिवार. तेव्हा स्वामीतलं जे अतिशय गाजलेलं गाणं आहे, माझे मन तुझे झाले तुझे मन माझे झाले, ते गाणं सुधीर सुचित्रा बर्वेला शिकवत होता. मी गेलो तेव्हा आणि माझ्यासमोर त्याची पहिली शिकवणी पार पडली. सुधीरने कितीतरी सुंदर भावगीतं लिहिली, सिनेमातली गाणी लिहिली, कविता लिहिल्या. म्हणजे सखी मंद झाल्या तारका किंवा तिने संगीतबद्ध केलेलं सुरेश भटांचं रंगुनी रंगाचं साऱ्या गाणी, तर भावगीतं असंख्य सुधीरची आहेत. आणखी सिनेमातली गाणी आहेत जी अत्यंत पॉप्युलर आहेत. ज्या सखी मंद झाल्या तारका तर 3 गायकांनी गायलेलं आहे. म्हणजे भीमसेन अण्णांनी गायलेलं आहे, सुधीर फडकेंनी गायलेलं आहे आणि अरुण दातेंनी तर ते उडान एकदा गायलेलं आहे. सांज ये गोकुळी सावळी सावळी, फिटे अंधाराचे जाळे, किती सुरेख कविता सुधीर. पण आपल्याकडे कसं आहे की एकदा कवी म्हणून एक तुमचं सर्कल तयार करायला लागतं, तुमचा उद्बोध करणारं. आणि सुधीर किंवा गदी माडगुळकरांसारख्या शब्दप्रभूला लोक गीतकार म्हणायचे, त्यांना कवी म्हणत नसत, हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कुणी काही म्हणलं तरी सुधीरला खऱ्या अर्थानं कविराजीची उपमा शोभून दिसते. एक आम्ही कार्यक्रम केला तर समर्थांचा एक ओवी आहे, नसता कवींचा व्यापार तरी कैसा असता जगदोद्धार, कवींचं महत्त्व सांगणारी. तितक्या महत्त्वाचा हा सुधीर कवी होता. अर्थात प्रतिभावंत असल्यावर केवळ कविता, गाणी, संगीत दिग्दर्शन एवढंच नाही, तर त्यांनी काही एक उत्कृष्ट लघुपटसुद्धा निर्माण केले. मराठी चित्रपटसृष्टीला 100 वर्ष झाल्याबद्दलचा स्मरण यात्रा हा लघुपट सुधीर मोघेंनी निर्माण केला, दिग्दर्शन केलं. निर्माण म्हणजे दिग्दर्शन केलं त्याचं. पटकथा कशी असावी, संगीत दिग्दर्शन कसं असावं, हे आणि दिग्दर्शन हे सगळ्यात त्याची मास्टरी होती. अर्थात निर्माता तो होऊ शकला नाही, तेही त्याच्या व्हायचं स्वप्न होतं, त्याचं शेवटी मी सांगेन. याचबरोबर नक्षत्रांचे देणे हा जो अतिशय कार्यक्रम टी व्हीवरती गाजला, त्याची सुरुवात, त्याचा आलेख काढणं आणि सादर करणं, संहिता लिहिणं, ही सगळी सुधीर मोघेंनी सुरुवात केली. कुसुमाग्रज, शांताबाई शेळके आणि सुधीर फडके हे ते तिन्ही एपिसोड सुधीर मोघेंनी केलेले आहेत. लघुपटामध्ये किर्लोस्करांच्यावरचा एक लघुपट त्यांनी केला, सुंदर डॉक्युमेंटरी. देवदासीच्या प्रश्नावरची एक डॉक्युमेंटरी केली. त्याशिवाय तो उत्तम चित्रकार होता. म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वी तो चित्र, म्हणजे त्यांनी चित्रांचं प्रदर्शन करावं इतकी सुंदर चित्र त्यांनी काढलेली होती. एका दृष्टीनं प्रतिभा एखाद्याच्या अंगी अनेक तऱ्हेनं फुलत जावी असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी स्वतःचा स्वरचित कवितांचा आणि प्रेझेंट करणारा स्वतःच तो असा एकपात्री प्रयोग कविता पानोपानी म्हणून सादर केला. फार सुंदर प्रयोग बसवला होता. त्या शुभारंभाला मी गेलो होतो. भरतनाट्यमध्ये पुण्याला सादर केल्यानंतर प्रचंड त्याला प्रतिसाद मिळाला. ते झाल्यानंतर आम्ही परत गप्पांची एक मैफल माझा मित्र श्रीराम गुप्ताच्या घरी बसली ती आम्ही, आणि त्याचाही आम्ही खूप काय काय राहिले, काय आणखीन करता येईल काय अशा गप्पा झाल्या. त्याचा कविता पानोपानीचा म्हणजे एखाद्या कवीनं आपल्या कविता स्टेजवरती प्रेझेंट कराव्यात आणि त्याचा 2 तासाचा कार्यक्रम करावा, ही संकल्पनाच नवीन होती. म्हणजे पुलंनी एक वेगळ्या तऱ्हेनं कार्यक्रम केले स्वतःचे, पण केवळ कवितांचा कार्यक्रम आणि प्रेक्षकांना 2 तास खिळवून ठेवून आपल्या स्वतःच्या कविता आपण स्वतःच वाचायच्या, म्हणायच्या, हा पहिला अनोखा प्रयोग होता. माझ्या आठवणीप्रमाणे आधी असा झालेला नाही, पुढं होईल का नाही माहीत नाही. त्याचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम 25 प्रयोग ते चांगले सर्व ठिकाणी झाले आणि रौप्यमहोत्सवी प्रयोग पुण्यातच होता, भरतनाट्यालाच होता.
तर त्यांनी मला सांगितलं की आजचा पंचावर वगैरे तुला यायचं आहे बरं का. हो म्हटलं येतो, नक्की येतो. मी पोचलो भरतला. 6चा शो होता आणि 5-5:30ला पोचलो. बाहेर तुडुंब गर्दी. फुकट होता आणि शिवाय चांगला प्रयोग. त्यामुळं हाऊसफुल थिएटर झालेलं. बाहेरचं आवार भरलेलं आणि ते आज जायचं जे दाढीचं दार आहे तेही बंद होतं. काय करावं काय कळलं बरं. डोअरकीपर सगळे काही आपल्या ओळखीचे नसतात. मी आपल्या इकडे तिकडे जाऊन त्या दाराशीच गर्दीत उभा होतो. एवढ्या सुधीरातनं काही ते इकडनं तिकडे जाता आला. अरे तू इथं काय करतोय म्हणलं, तुझं आत काम आहे स्टेजवर. म्हणलं आत बरोबर मला इथनं आत सोडलं तर ना. मग सुधीरनेच दार उघडायला लावलं, ते आम्ही आत गेलो. आज सगळंच थिएटर पूर्ण भरलं होतं. अनुराधा मराठी त्याला कार्यक्रमाला उपस्थित, त्यांनाही बसायला जागा नव्हती, मलाही नव्हती. कीर्ती कॉलेजचे प्राचार्य माझी दासी देसाई साताला जे होते पूर्वी मुख्याध्यापक, तेही मला भेटले. त्या माझ्याबरोबर त्यांनाही मी आत घेऊन गेलो होतो. त्यांनाही जागा नव्हती. शेवटी विंगेमध्ये एका टेबलावर रिकामं आम्हाला टेबल दिसलं. त्याच्या एका कोपऱ्यावरती मी, दुसऱ्यावरती अनुराधा मराठे आणि तिसऱ्या कोपऱ्यावरती दासी देसाई, असं होऊन इंटरव्ह्यूपर्यंत कार्यक्रम झाला. इंटरव्ह्यूला आमचा तिने सत्कार बित्कार केला, थोडासा कौतुक केलं आमचं आणि तो कार्यक्रम संपला. मग पुन्हा आमची एक मैफल झाली आणि काय वेगळा आनंदाचा ठेवा होतो. सुधीर भेटला की अक्षरशः म्हणजे एखाद्या माणसाच्या आगमनानं पालट व्हावा तसं डोक्यातले सगळे विषय द्यायचे. कविता, संगीत याशिवाय दुसरा कुठला विषय डोक्यात राहायचा नाही. नाही तर अन्यथा इन्कम टॅक्स रिटर्न, टॅक्स कोडाचे ॲरियर्स काय, अपील काय, हे विषय असायचे. ते सगळं एका मिनिटात साफ होऊन जायचं. आणि मग कायम सुधीरच्या आमच्या गाठीभेटी होत राहिल्या. दरवर्षी 2दा तरी सुधीर आणि सुद्धा आमच्या घरी मुक्कामाला यायचे. 1-2 दिवस राहायचे आणि म्हणजे सुभद्राचं तर माहेरच हे आहे असं ती म्हणायची. अनेकदा काय होतं की आपल्या मित्रांच्या मैत्री जमते, पण आपल्या बायकांचं आपापसात फारसं पटत नाही. पण माझी बायको शोभा आणि शुभदा यांची घट्ट मैत्री झाली होती. त्यामुळं त्यांचं वेगळ्या गप्पा चालायच्या, आमच्या चालायच्या, कधी सगळ्यांच्या मिळून चालायच्या. आनंदाचा भाग होता. आणि माझ्या मुलीची पुण्याला ॲडमिशन झाली तेव्हा सुधीरला मी हक्कानं फोन करून जरा तिला भेटूया म्हणून सांगायचो. सुधीरच्या डोक्यामध्ये कायम एक कल्पना होती. व्यंकटेश माडगुळकरांची सती म्हणून जी कादंबरी आहे त्यावरती त्यांनी एक सुंदर पटकथा लिहिली होती आणि तो छोटासा एक 2.25 तासाचा चित्रपट करायचा हे त्याच्या मनात फार होतं. ती पटकथा त्यांनी मलाही वाचून दाखवली होती. पण मी अर्थात म्हणलं आता मी चित्रपट करायचं थांबवलं, आता काही नवीन पडायची इच्छा नाही, कारण 92 साली शेवटचा चित्रपट मी केला होता. मग मध्ये त्याकडे काही प्रपोजल, काही निर्माते यायचे. अशा वेळेला फोन यायचा, अरुण असाचे प्रोड्युसर आले, तू येतोस का, आपण चर्चेला बसूया. असं 2-3दा झालं. पण प्रत्यक्षात ते काही पुढं सरकलं नाही. पण सुधीरच्या मनामध्ये तितकं ठाम होतं की हे करायचंच आणि ती खरोखर सुंदर पटकथा झालेली आहे. त्याच्यावर तो म्हणला शेवटी तर मीच तयार करणार चित्रपट. आणि त्याची जाहिराती झळकली, निर्माता सुधीर मोघे असं म्हणून. आणि त्याच्यावर त्याचं काम सुरू झालं. म्हणजे शूटिंगचे जागा बघायच्या आणि प्लॅनिंग सगळं करायचं, आर्टिस्ट कोण वगैरे सगळं. ती खूप धावपळ होत होती. आणि शेवटी असं असतं ना की प्रतिभा वेगळी आणि व्यवहार वेगळा. निर्माता व्हायचं तर तुम्हाला व्यवहार लागतो, प्रतिभाही थोडी लागतेच, पण व्यवहारही काटेकोर लागतो. या सगळ्या धावपळीमध्ये मला असं वाटतं की सुधीरला त्याचं ताणतणाव येत गेला असं ना. बरं असे त्याला मित्र असले तरी नक्की त्याच्या कल्पनेला सर्वार्थानं साथ देणारे कोणी. त्यामुळे तो ताणामध्ये तो खूप भ्रमंती चालू होती, शूटिंगचे स्पॉट बघायचे वगैरे. आणि त्यातच त्याला आजारपण आलं. त्यातनं थोडासा तो बरा झाला, पण पुन्हा त्याला आजाराने ग्रासलं. पॅरिससारखा काही हेमरेज वगैरे ब्रेज झालं. आणि तो जाण्यापूर्वी मी त्याला दीनानाथमध्ये असताना भेटायला गेलो होतो. तेव्हा बरीच तब्येत होती आणि असं वाटत होतं की आता आहेत ना आमचा कविराज मित्र उठेल. पण 2 दिवसांनीच परत मला एका मित्राचा फोन आला की असं असं सुधीर गेला खरा. सुधीरचा देहांत झाला तो 15 मार्च 2014ला. 6 वर्ष आज होऊन गेली.
सुधीर गेला, पण आमच्यासारख्यांच्या मनामध्ये असंख्य आठवणी, प्रेम, जिव्हाळा ठेवून गेला. मला एकच समाधान आहे की सुधीर गेल्यानंतर सुद्धा आमच्या घराशी, आमच्या कुटुंबाशी शुभताचा आहे तसाच निर्मळ प्रेमसंबंध, निर्मळ जिव्हाळा नातेसंबंध चालू आहे. आजही माझी बायको केव्हा तरी त्याला फोन करते, शुभदा येऊन राहते आमच्याकडे. माझी बायको पुन्हा गेली तर ती शुभदाकडे जाऊन राहते. एका तऱ्हेनं जसा एखादा आपला भाऊ असावा, धाकटा भाऊ म्हणत नाही मी, कारण सुधीर माझ्याहून सुद्धा एक 3-4 वर्षांनी मोठा होता, पण आपला भाऊ असावा असा बंधुवत मित्र सुधीर, पोएट सुधीर मुळे. त्याला पोएट हे विषय फार आवडायचं. तर मराठीमध्ये बाबू बोरकरच फक्त स्वतःची ओळख पोएट बोरकर म्हणून करून द्यायचे. तसा हा आमचा पोएट सुधीर मोघे, सर्वार्थाने प्रतिभावंत, अतिशय निर्मळ नितळ मनाचा. त्याच्यावरचं एक पुस्तक प्रसिद्ध झाले, ते संग्रह त्याच्यावर कलाकृती, कथा कवितांचा, आरसपानी म्हणून. तसा आरसपानी व्यक्तिमत्वाचा आमचा सुधीर मोघे. त्याला मनपूर्वक भावांजली. आज हा भाग आपण इथेच थांबूया. उद्या पुढच्या भागामध्ये पंडित जितेंद्र अभिषेकींच्या आठवणी काही मी आपल्याशी शेअर करीन. तोपर्यंत अर्थात नमस्कार.